नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण धाबा स्टाईल चिकन भुना मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यात आपण 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, व अर्ध्या लिंबूचा रस टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण हे चिकन 15 मिनिटांकरता मॅरिनेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. आता इथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 स्टार फूल, 3 लवंग व अर्ध्या दालचिनीचा तुकडा टाकून घेऊ. त्यानंतर त्यात आपण 1 टीस्पून जिरे, त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपल्याला या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आपण त्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. आता आपल्या टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटले आहे. त्यात आपण मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर. आता आपण हे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून 5 मिनिटांपर्यंत तळून घेऊ. आता आपल्या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तेल सुटले आहे. त्यात आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ.
10 ते 15 मिनिटांपर्यंत आपण हे चिकन मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेतल्यानंतर त्यात आपण 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून चिकन मसाला, भाजून घेतलेली कस्तुरी मेथी, आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपण हे चिकन झाकून हे चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 15 मिनिटांनंतर आपण आपले चिकन शिजले आहेत का चेक करून घेऊ. आता आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले आहे. त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊ. जर धाबा स्टाईल चिकन भुना मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.